नमस्कार मंडळी, पाठीमागे बघताय तुम्ही की माझ्या मागे काळा घोडा फेस्टिवल चालू आहे। मंडळी आपण बरेच दिवसांनी खूप दिवसानंतर आपण आज फेस्टिवलला आलेलो आहे आणि आज फेस्टिवलला येण्याचा योग झाला। याच्यामध्ये तुम्हाला चांगले नवीन आर्ट्स बघायला मिळतील। चला तर जास्त वेळ न घेता मंडळी व्हिडिओ स्टार्ट करतो। मंडळी आपण जस्ट एंट्री मारलेली आहे आणि आपल्याला पहिलाच हा गेट मिळतोय काळा घोडा फेस्टिवलचा। मंडळी हा आर्ट पण खूप मस्त आहे। याच्यामध्ये मंडळी प्लास्टिकच्या ज्या आपल्या पाण्याच्या बॉटल असतात त्यापासून हे आर्ट्स बनवलेले आहेत। खूप सुंदर प्रकारे आर्ट्स आहे। आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज सुट्टीच्या दिवसामध्ये पब्लिक पण खूप आलेली आहे आणि एवढी गर्दी आहे ना, मनासारखं शॉट करायला मिळत नाही आहे। तरी पण जेवढे शॉट घेता येईल तेवढे आम्ही घेण्याचा प्रयत्न करू। काय बोलतो दिले? अफाट गर्दी आहे, तरी सुद्धा आम्ही जेवढे पॉसिबल होईल तेवढे शॉट घेतोय। तर प्रथमेश गुड एडिटर आहे, चांगला एडिट करतो। माझा काही भरोसा नाही काय टाकायचं काय नाही टाकायचं त्याच्यावरती अजून तरी विश्वास, माझा स्वतःवरती विश्वास नाही मुळात। सगळं जेवढं सांगितलं तेवढं सगळं पकवलेलं आहे। तेवढं आपण अट्रॅक्शन्स म्हणजे जे एलिमेंट्स बनवलेले आहेत ते घ्यायचं प्रयत्न। हा रोटेशन होतं मंडळी। फेस्टिवल फिरत असताना आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट बघायला मिळालेली आहे। लहानपणी तुम्ही बावल्या बघितल्या असतील, पण ज्या बावल्या तुम्हाला दाखवणार आहेत त्या बावल्या खूप वेगळ्याच आहेत। चला पाहूया। तर मंडळी भावल्या बघा। आता इथनं आम्ही गेलो भावल्या बघायला। भावल्या तर खूपच छान होत्या, सगळ्या कॉटनच्या भावल्या तुम्हाला पाहायला मिळतील। आणि त्या व्यतिरिक्त मी काही भावल्या अशा बघितल्या की त्यांना फाशीची शिक्षा दिल्यासारखं वाटत होत्या, म्हणजे वरती लटकत होत्या सगळ्या भावल्या। पण अतिशय देखण्या, आपल्या आजोबा अशा भावल्याने खेळत असावेत, कारण आमच्या लहानपणात अशा भावल्या नव्हत्याच। कारण आमचा भावलीशी काही संबंधच आला नाही, कारण आम्ही मुलं आहोत। तर मुलींना ह्या भावल्या नक्की आवडतील। तसंच आपण पुढे जाता आपल्याला दिसतंय कार। हे कारचं उदाहरण म्हणजे जंगलामध्ये वायू प्रदूषणाचा हा एक कॉन्सेप्ट तिथे पाहायला मिळत आहे। तसाच सिगरेट्समधला जसा धुवा निघतो तसा गाडीच्या स्टॉपवरनं धुवा निघत होता, पण हा धुवा कुठून निघत होता ते काय मला कळले नाही। त्यानंतर पुढे जाता एक वजन उचलणारा माणूस पाहायला मिळाला। हा माणूस बनवला आहे कार्डबोर्डने मित्रांनो। तर कार्डबोर्डने बनवलेल्या माणसावरती एवढा वजन कसा झेपला असेल ते मी विचार करत होतो। तिथूनच पुढे गेलो तर आम्हाला एक दुसरी आकृती पाहायला मिळाली। ही सुद्धा त्याच सारखी पुठ्ठ्याची बनवलेली होती, पण त्याच्या हातात पिझ्झा बर्गर वगैरे होते। पिझ्झा बर्गर खाऊन एवढी तब्येत होत असेल तर मीही ट्राय करावं म्हणतो। तिथूनच पुढे गेलो तर मला दोन आकृत्या पाहायला मिळाल्या। ह्या आकृत्या नक्की काय आहेत त्या मला कळल्या नाही, पण एलियन असावी कदाचित। आताची पिढी आपल्या मुलांना बॅटमॅन दाखवतात, सुपरमॅन दाखवतात, पण त्यांना श्रीराम, परशुराम, हनुमान यांच्याबद्दल कोण सांगत नाही, म्हणून हे बुवा काय मला पटलं नाही। पुढे जाता मित्रांनो खाडीत जे बगळे असतात मासे पकडायला ते पाहायला मिळाले। मित्रांनो पुढे गेलो तर काहीतरी विचित्रच पाहायला मिळालं। इथं तर चक्क झाडाला भावल्या चिकटवलेल्या। हे जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा तर मी घाबरलो। जुन्या जमान्याची लोक जशी बुधबाधा काढायसाठी गावाबाहेरच्या झाडामध्ये भावली ठोकायची, तसंच काहीसं मला वाटलं बुवा।
यानंतर रंगीत संगीत मोठ्या पेटीतून इंग्रजकालीन ब्लॅक अँड व्हाईट मुंबईचे दर्शन घेतले. त्यामध्ये गिरगाव चौपाटी होती, CST होतं, अशा भरपूर काय काय प्लेसेस होत्या जुन्या मुंबईच्या, त्या आपण पाहिल्या. ब्लॅक अँड व्हाईटच्या जगातून कलरच्या दुनियेमध्ये येताच डोळ्याला खूपच त्रास व्हायला लागला. टाटाच्या गायीवर हा शेतकरी बसला होता, पण मला हे कॉन्सेप्ट काय पटलं नाही बुवा. मागच्या पावसाळ्यात माझी छत्री वाऱ्याने उडून गेली होती, ती आता कुठे गेले त्याचा मला शोध लागला. फेस्टिवलला येतो म्हणालो आणि मासे खायची तीव्र इच्छा झाली. मासे खायची इच्छा दिसतात समोरच मला मासा दिसला, पण काय करणार, हा मासा तर प्लॅस्टिकचा होता. मासे खायची तीव्र इच्छा मेल्याच्या नंतर मी इथे बसलो, म्हटलं थोडासा आराम करतो. पण वरनं दृश्य पाहता एवढे सगळे लोक दिसली की जे आर्ट फेस्टिवल पाहायला आले होते. गावच्या आपल्या जत्रेला जेवढी लोक नसतात ना, तेवढी लोक ह्या फेस्टिवलला आली होती.
सदरचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की बांबूपासून काय काय बनवलं जाऊ शकतं. मी पण आश्चर्यातच पडलो की लाकडापासून पल्या, चमचे, अक्षरशः फणीसुद्धा बनवली जातात. तसेच आपल्या गावाकडं गवताच्या जशा टोप्या विणतात ना, तशाच त्या काकांकडे टोप्या होत्या. पण ह्या टोप्या खूपच महाग होत्या. काकांच्या टोप्याने बास्केट बघितलं आणि पुढे गेलो चादरी बघायला. तर चादर बघता बघता अशा खूप सारे इंटरेस्टिंग बेडशीट्स आणि मॅट्रेस, कार्पेट पाहायला मिळाले. सदरच्या चादरीवरती वेगवेगळे नक्षीकाम कोरले होते बघा. एकदम आकर्षक अशा पिशव्या आणि चादर अशा लावल्या होत्या या ठिकाणी. आणि हे बघून मनाला प्रसन्न की कला कुठे ना कुठेतरी कामाला येते. फुलांच्या बागेत जसा भवरा फिरतो तसंच हे काका फुलांमध्ये उभे होते आणि फोटो काढत होते. काकांचा जोश बघून मग मी पण काही गप्प बसणार नव्हतो, म्हणून मी पण 4-5 फोटो हाणून मारले तुमच्या स्क्रीनवरती बघा. मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर पाहिलीच असेल, खूप मजा आली. कसं वाटलं निलेश? एकदम पॉवरफुल, खूप सारे चांगले चांगले अट्रॅक्शन्स इथे बनवलेले आहेत आणि खूप काहीतरी वेगळं शिकवण देत आहेत. प्रत्येक अट्रॅक्शनमध्ये काही ना काहीतरी एक हे दिलेलं आहे, कॉन्सेप्ट दिलेला आहे, तर खूप छान आहे. जर मंडळी व्हिडिओ आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर सर नेक्स्ट व्हिडिओला भेटूया पुढच्या प्रथमेश ब्लॉगच्या नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.